सणासुदीचा काळ आहे आणि सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं किचन बजेट कोलमडून गेलेलं आहे. साखर, गूळ, तांदूळ आणि आता डाळींच्या दरांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. कडधान्यासह लसूण सुद्धा महागलेला आहे, कांदाही महागलाय. त्यामुळे आता पुरणपोळीपासून वरण भातावर महागाईची धार पडलेली आहे. सणासुदीच्या तोंडावर गृहिणींच्या स्वयंपाकघराचं बजेट पूर्णतः कोलमडून गेलंय. साखर, गूळ, तांदूळ आणि डाळींच्या दरांनी उसळी घेतलेली आहे. कांदा, लसूण सुद्धा महागलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. गणपतीसह दिवाळीच्या तोंडावर होणारी दरवाढ यंदा श्रावणामध्ये सुरू झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला सुद्धा मोठी झळ बसते. त्यामुळे कशा पद्धतीने आता हे संपूर्ण खर्चाचं गणित बसवायचं याची कसरत सर्वसामान्यांना करावी लागते. यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्समधून. तर आपण पाहतोय तूर डाळीचा आधीचा दर होता 80 ते 110 रुपये आणि आता तोच नवा दर वाढलाय 95 रुपये ते 140 रुपयांवर पोहोचलाय. आधीचे दर होते चणा डाळीचे 67 रुपये ते 75 रुपये आणि आता ते वाढलेले आहेत. नवा दर आहे 73 रुपये ते 80 रुपये. उडीद डाळ जी आधी 130 ते 140 रुपये इतकी होती ती आता वाढलेली आहे. ती 140 ते 150 रुपयांवर पोहोचली आहे. तर गहू 30 ते 50 रुपये किलो होता आधीचा दर आणि आता ते वाढलेले आहेत. 45 ते 70 रुपयावर पोहोचले. ज्वारी आधी 50 ते 60 रुपयांना मिळायची, आता नवा दर आहे 60 रुपये ते 70 रुपये. बाजरी 35 रुपये ते 40 रुपयांना मिळायची, आता नवा दर आहे 55 ते 55 रुपयांवरती पोहोचली आहे. साखर 40 ते 48 रुपयांना मिळायची आणि आता 65 ते 75 रुपयांवर पोहोचलेली आहे. तर गूळ आधी 53 ते 57 रुपयांना मिळायचा, तोच आता 70 ते 82 तर काही ठिकाणी त्याही पार गेलेला आहे. साबुदाणा 80 ते 90 रुपयांना मिळायचा, तोच आता 100 ते 110 रुपयांवर पोहोचलाय. पोहे 50 ते 55 रुपयांवरून आता थेट 55 ते 60 रुपयांवर पोहोचलेत.